ट्राय करायचा. सर ती बघते. अरे देवा, मी माझा फोन रूम मध्येच विसरले. थँक गॉड इथपर्यंत पोहोचलो. पण सर हे असं चोरून राहणं नाही आवडत आहे मला. आधीच आपण सगळ्यांच्या नजरेत खोटं ठरलोत. आता जर हे असं कळालं ना आपलं, तर परत आपल्याला खोटंच म्हणतील, तुम्हाला दोष देतील सर. काही काळजी करू नको, काही नाही होत. आपण सगळी काळजी घेऊ ना. आणि मेन म्हणजे तू इथून बाहेर पडू नकोस. तुला काही हवं असेल ना मला सांग, मी आणून देईन. डोंट वरी. मी येतो. मला ती सगळ्यांनाच या गोष्टीचा त्रास झालाय. पण तुम्ही जेवून घ्या. चला या. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, मी जेवणार नाहीये. आणि तुम्हाला जर माझी अट मान्य नसेल ना, तर माझ्याशी बोलूच नका. ती राणी नावाची अवदसा मला माझ्या घरात नकोय. इंद्राला सांगा तिला डिवोर्स दे. आई काय आहे हे सगळं? राणी तुला या घरात नाही हवी आहे ना, मग नाहीये ती आता आपल्या घरात. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे ती आता तुझ्या डोळ्यासमोर नाही दिसणार तुला. तू का जेवणावर राग काढतेस? चल ना जेवण करून घे. इंद्रा, उगाच गोड बोलून ना मला घोळात घ्यायचा प्रयत्न करू नकोस. आता मी कोणाचं काहीच ऐकणार नाहीये. त्या भिकारड्या पोरीसाठी जर स्वतःच्या हाताला जखम करून घेऊ शकतोस, तर तुझ्यासाठी आईला गोड बोलून घोळात घेणं काही अवघड नाहीये, हो ना? मला ना हेच कळत नाही तुमचं. म्हणजे जेव्हा आम्ही हट्ट करत असतो तेव्हा तुमच्या एक्सपेक्टेशन्स असतात की आम्ही तुमचं ऐकलं पाहिजे. मग कधीतरी लहानांचं मोठ्यांनी पण ऐकलं तर काय हरकत आहे? कारण तुमच्यासारखी लहान लेकरं अचानक डोंगरा एवढी मोठी होतात. त्यांना आई बापाच्या नात्यापेक्षा इतर नाती जास्त महत्वाची वाटतात, जवळची वाटतात. त्यांना आई बापाचं मन जपण्यापेक्षा इतरांचं मन सांभाळणं महत्वाचं वाटतं. मग काय चुकलं त्यात? तुम्हीच तर शिकवलंय ना की दुसऱ्यांची मनं जपली पाहिजे, सांभाळलं पाहिजे. आई वडील म्हणून तुम्हीच शिकवलंय हे. हो, शिकवतो ना. पण जेव्हा तुम्हाला चांगलं वाईट ओळखता येत नाही, वाटेतले खाच खळगे कळत नाहीत, तेव्हा आई बाप जर का म्हणाला ना मागे फिरा, तर पोरांनी लगेच ऐकावं. हे बघ आई, मी तुझं ऐकलंय. तुला राणी इथे नकोय, मी तिला तिच्या घरी पाठवलंय.